दीपक बोराडेंच्या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी केली जाते। तोडगा निघाल्यास आज उपोषण स्थगित होण्याची शक्यता आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी गौरव साळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। गौरव, खरं तर एकीकडे आजचा उपोषणाचा 9वा दिवस आहे, पाठिंबा सुद्धा वाढत चाललेला आहे त्यांच्या उपोषणाला, त्यांच्या मागणीला। अशात आज तोडगा निघण्याची काही शक्यता दिसते? अगदी खरे विकास, आपण जर पाहायला गेलं तर धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। मागील 8 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे आणि आज उपोषणाचा 9वा दिवस आहे। आपण जर पाहायला गेलं तर बोराडे यांच्या याच मागणीच्या संदर्भात काल जालन्यामध्ये धनगर समाजाने महाविशालाचा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला एक इशारा देखील दिला गेलेला आहे। त्याच अनुषंगाने आज जर पाहायला गेलं तर आज सरकारचं शिष्टमंडळ किंवा सरकारचे काही प्रतिनिधी जालन्यात येऊन बोराडे यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यामुळे आज बोराडे यांचं जे सुरू असलेलं आमरण उपोषण आहे ते स्थगित होण्याची शक्यता देखील आहे। त्यामुळे आज सरकारचं शिष्टमंडळ किंवा सरकारचे काही प्रतिनिधी येतात का आणि बोराडे यांचं ते समाधान करू शकतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर बोराडे मागील 8 दिवसांपासून उपोषणाला बसलेत आणि जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होते तोपर्यंत उपोषण मी मागे घेणार नाही यावर ते ठाम आहेत। मात्र सरकारची शिष्टाई आज कामाला येते का किंवा सरकार काही चर्चा करतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद गौरव या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।